कॅमेऱ्याच्या मागे आहे रईस आणि आपण मिस करतो मनीषला मिस करतो. आमचे जे मनीष ब्रदर त्याला आम्ही मिस करतोय. आता चाललो आम्ही स्टेशनच्या बाहेर. आजची सकाळ सोलापूरमध्ये. चला भेटू. कुठे चाललो आपण? आता आपल्याला जायचं सोलापूर एक्सप्लोर करायला. सोलापूरमध्ये आपल्याला आता बघायचं आहे नळदुर्ग, त्याच्यानंतर सोलापूर भुईकोट आणि सिद्धेश्वर टेम्पल आणि तलाव. तर आता आपण निघूयात नळदुर्गसाठी. चला एस टी स्टँडला चाललोय. हां, एस टी स्टँडवर बस पकडू आपण. बस पकडून नळदुर्गला जायचं. म्हणजे रेल्वे स्टेशन टू एस टी स्टँड, त्यानंतर नवदुर्ग वॉकिंग डिस्टन्स. चला. तर मित्रांनो, आज आपल्याला सोलापूरमधून आपण हे नळदुर्ग पाहण्यासाठी आलो. आपली गाडी आता रात्रीची आहे, तर त्याच्या आधी आपण एक हा किल्ला करूयात नळदुर्ग. तर ह्याचं ही एंट्री आहे. त्या एंट्रीमधून आपण आतमध्ये जाऊ आणि आपण किल्ला एक्सप्लोर करू. चला. भुईकोट किल्ला आहे. हे चाललो आपण नळदुर्गला. जबरदस्त आहे, चांगलं आहे. किल्ल्यामध्ये एंट्री केल्याबरोबर किल्ल्याचं गेट सोडल्यावर एक असं एक खोल्या लागतात आणि ह्याला मुन्सिप कोर्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जसे कचेऱ्या असायच्या पूर्वीच्या काळी, तशा छोट्या छोट्या खोल्या आहेत. तर आतमध्ये एक स्ट्रक्चर बघूयात. हे बघा, खरं आहे यार, जबरदस्त आहे. हे काय डिझाईन केलं बघा ना, छान बनवलं एकदम. हा म्हणजे वाटतं जज बसत असेल. तिथे तो न्याय निवाडा करण्यासाठी जज बदलत असेल आणि मग कोर्ट चालू असेल. कडक बनवलं. मराठवाड्याची शान नळदुर्ग किल्ला. किल्ल्याच्या आपण सेंटर पॉईंटला आलो ना, तर ही जामा मस्जिद आहे. बघा मध्ये आहे ना, खूप सुंदर आहे. तर आपण आतमध्ये जाऊन जरा बघून येऊ. तुमच्या देवाला पण चप्पल नाही चालत. खूप थंड वाटतं. तर आपण आता जामा मस्जिदच्या आवारात आलेलो आहोत. इथे बघा एकदम सुंदरसं, म्हणजे जवळपास 1400 का 1500च्या शतकामध्ये बांधलेली मस्जिद आहे. अजून जशीच्या तशीच आहे. ते लाकडाचं बांधकाम पण तसंच दिसतंय. अतिशय सुंदर मस्जिद आहे. थोडं झूम करून बघा. छान आणि आतमध्ये एकदम थंड आहे. तर मित्रांनो, हा मस्जिद बघितलं तर शाही जामा मस्जिद होता. आता आपण चाललो नौका विहारकडे. हा रस्ता चालला नौका विहारकडे. बघा आत पुढे जाऊन बघू आतून काय तिकडे. हे बघा झाडावर चिंच किती आहे. लई चिंच लागलेले झाडावर. हे बघा. कोण खाणारा नाही इकडे. ते बोट जेट्टी पण लिहिलंय पुढे. बघूया चला बोट जेट्टी. मित्रांनो, आपण जामा मस्जिद होती, जामा मस्जिदनं आपण थोडंसं खाली आलो. खाली आल्यानंतर इथं पायऱ्या आहेत. पायऱ्या गेल्यानंतर इथे आपल्याला एक खंदक आहे. हा तलाव आहे पूर्ण. हा असा पूर्णच्या असा सर्कल आहे पूर्ण किल्ल्याला. ह्याचं एक नॅचरल प्रोटेक्शन आहे किल्ल्यासाठी. तर ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये मगरी वगैरे असायच्या, म्हणून ह्याला नॅचरल प्रोटेक्शन मिळालेलं आहे. तर असे तुम्हाला 112 बुरुज आहेत आणि प्लस हा खंदक. त्याच्यामुळे हा किल्ला अभेद होता. मोगलांना देखील हा काबीज करता आला नाही.
सुरुवातीपासून आदिलशाहनी जो काबीज केला होता त्याच्यानंतर हाला कोणी सर केलेला नाही. त्याच्यामुळे हा मराठवाड्यातला महत्त्वाचा किल्ला आहे नळदुर्ग. तर आता आपण ह्या तलावाच्या तिकडे आलो. आता इथून आपण आता परत वरच्या साईडला जाऊयात आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करूयात. चला निघूयात आता. चलो. तर आपण आता किल्ल्याच्या एकदम दक्षिण टोकाकडे झालेलो आहोत. तर आपल्याला आता इथे एक पाणी महल आणि राणी महल आहे आणि इकडे एक पावसाळ्यामध्ये छानसा धबधबा दिसतो आपल्याला. इकडे नरमादी धबधबा म्हणतात. तो आधी आपण एक्सप्लोअर करू. नंतर आपण त्या पायऱ्याकडे जाऊयात. ते बघा इथे दिसते ना बुरुज, तो अतिशय मोठा बुरुज आहे. काय तो तिकडचा मोठा बुरुज आहे. पायऱ्या आहेत त्याला, एक 50-60 पायऱ्या असतील. तर पण आपण ते कसं नंतर- म्हणजे बुरुज आहे ना तो. अच्छा बुरुज आहे का? सगळ्यात उंच टेहाळणीसाठी. टेहळणी. आधी आपण इकडं धबधबा बघू आणि राणी महल पाणी महल बघूयात. नरमादी धबधबा आणि पाणी महल राणी महल. राणी महल. चलो. आता आपण या पाणी महलाकडे आलो. हे बघा या रोडला जेवढे आहेत एकदम अष्टकोनी आहे. अष्टकोनी बांधलेले आहे. इथून पायऱ्याने आपण खाली आलो आणि हा इकडे अजून आता हा पुढचा रस्ता बंद केलेला आहे. आता याच्या खाली काय आपण जाऊ शकत नाही. ही पूर्ण वाट आहे ना ती सगळी त्या ह्याच्याकडे जाते, त्या नदीकडे. कुठली बारी नदी नाही, बारी नदी. घाण वास येतोय ना असं वाजता बाथरूम येणार. बाथरूम उतरूमचे पाणी हे येते. सगळं क्लोज करून ठेवलंय पण अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन आहे. बघा एकदम थंड वाटतं इथे. मस्त आल्हाददायक आहे. या आता आपण परतीची वाट हा आहे. पाणी डायरेक्ट तिकडे चाललं. त्या साईडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. नाही नाही, असं फिरून आहे ना. इकडचं पाणी इकडे चाललं बघा. पुढं. तुम्ही इथं हे चाललं खाली. असं लावून मार आणि त्या पाणी दरवाजा उघडून घे. त्या पाणीमध्ये माशी पण आहेत बघा. पहिल्यात काय तुम्ही जास्त बोलत होतो. हा स्टार्ट. मित्रांनो आम्ही तिथून आलो. तिथे होता पाणी महल. आता आपण आलो इथे. इथे एक रस्ता शोधलाय, बघितलंय, दिसलंय. आता बघूया कुठे चाललंय. हे बघा चला बघूया रस्ता कुठे चाललाय. एकदम थंड आहे. हा रस्ता सरळ चालला खाली पण सध्या बंद आहे. आता एक लेफ्ट रस्ता चालला, बघू इथे काय. चला. हा जबरदस्त. काय इकडे. हे राणी महल आहे. अच्छा तो आधी बघितलं पाणी महल होता काय. तो तिकडे व्ह्यू पॉइंट येते. राणीपासून बघत कळक आहे. वरचं स्ट्रक्चर पण आहे. चल, आपण. ये. धबधबा काय जबरदस्त जागा आहे. पण आपल्या लोकांना हे भिंतीवर सगळं नाव लिहून आपले काय काय करून टाकले बघा. असं असतं. मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या एकदम पूर्वेच्या साईडला आलो. हा महत्वाचा बुरुज आहे, उपली बुरुज. ह्याला आहे ना जवळपास मला वाटतं एक 50-60 तरी पायऱ्या असतील. त्या हा आपल्या पायऱ्या चढून आपल्या वर जायचं आणि तिथनं आपल्याला जो व्ह्यू मिळतो ना याचा
धबधब्याचा आणि त्या राणीमहल आणि पाणीमहलचा तो एकदम ब्युटिफुल आहे. पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर दिसतो. तर आता आपण वरती जाऊयात उपली ब्रुजवर. बघा, तर आपण आता सर्वात टॉपच्या बुरुजावर आलेलो आहेत. इथे 2 तोफा आहेत, मोठ्या मोठ्या तोफा आहेत आणि हे इकडे नळदुर्ग गाव आहे. आणि तुम्ही जर बघू शकता पूर्ण असा खंदकाचा राऊंड आहे, पाण्यात वेढलेला आहे हा किल्ला. इकडे पवनचक्क्या आहेत हा. पूर्ण असा तिथे हैदराबाद हायवे, सोलापूर हायवे. हैदराबाद सोलापूर हायवे पुढे पण लांबपर्यंत दिसतंय. आणि थोडं ओसाड रान आहे, जास्त काही बागायती शेती नाही. थोडंसं पाणी पण आहे, पण ह्यावर्षी जरा जास्त पाऊस झाल्यामुळं असेल. नाहीतर मराठवाड्यात थोडा पाण्याचा प्रॉब्लेमच आहे. पण छान वाटलं एकंदरीत, आल्हाददायक वातावरण आहे आणि दिवस खूप छान जाईल असं. बाय. या उपली बुरुजवरती आपल्याला 2 तोफा आहेत. ही तोफ तर एक साधी वाटते, पण ही बघा, ही एकदम डिझाईन तोफ आहे. हिचं जर का शेप हे बघितलं तुम्ही, एकदम गुलाबाचं फूल असतं ना त्याप्रमाणे आहे बघा. किती सुंदर बनवलं. ह्याला शेप बनवला कसा असेल त्याचा विचार करा तुम्ही. अतिशय सुंदर गुलाबाची एकदम कळी आहे छोटीशी, ब्युटिफुल, छान मस्त. चला आता जाऊया चला आता आपल्या मित्रांनो. आपलं सगळं बुर्ज बघून झालं, राणीमहल पाणीमहल सगळं बघून झालं. आता आपण चाललो परत आपला नळदुर्गपासून सोलापूरला. सोलापूर नंतर आपण जाऊ सोलापूरच्या किल्ल्याला. चला भेटू त्या सोलापूरच्या किल्ल्यात. ते आपले 2 मावळे चालले तिकडे. तर मित्रांनो, आपल्याला हा भुईकोट किल्ला नळदुर्गचा हा आपण आज पूर्णपणे सफल केलेला आहे. छान झाला, मस्त होता स्ट्रक्चर. तर आपल्याला जवळपास 2.5 ते 3 तास लागले पूर्ण एक्सप्लोअर करायला किल्ला. तर आता आपण हा किल्ला एक्सप्लोअर करून आता आपल्याला जायचं आहे सोलापूरला. सोलापूरला आपल्याला भुईकोट किल्ला देखील बघायचा आहे. तर तिथला भुईकोट बघूयात आणि मग उद्यापासून आपल्याला गिरीसंचार स्टार्ट करायचा आहे. यावर्षीचं 2026चं गिरीसंचार आहे आमचं कर्नाटकमध्ये. तर आता आपण सोलापूरला जाऊ आणि तिथला भुईकोट एक्सप्लोअर करू. आता आपला इथे आपण हा व्हिडिओ स्टॉप करू. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू, बाय बाय. कोल्ड